खरं तर ऋषाली आपण बघू शकतोय सुनावणी पार पडलेली आहे आणि याचिका करते खरं तर आलेले आहेत मंगेश सासने आलेले आहेत। आपण मंगेश सासनेशी आज सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींच्या दृष्टीने आणि जे पण कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। मंगेशजी, ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन 246 त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, 3 तारखेला याचं मतदान होतं। त्याच्यानंतर ज्या नगरपंचायती आहेत 42 यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। याच्यामध्ये 246 म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर परिषदा आणि यातल्या 42 नगरपंचायतमध्ये दोघात मिळून 57 ठिकाणी 50% ची मर्यादा ओलांडली गेली होती। त्यामुळे या सर्व निवडणुका टांगणीला लागल्या होत्या। आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पिटिशनचा विरोध आहे। त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे, ओबीसींचं आमचं म्हणणं कमी केली, तर त्याच्यावर डिटेल हिअरिंग मध्ये आम्ही ऐकू। त्यामुळं सध्या ह्या 57 ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पिटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे। न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला होता निवडणुकीचा, जशा कार्यक्रम आहे जशा तारखा आहे तशा घेण्यात यावात। त्यामुळे या सर्व म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। ओबीसीच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते 3 जज बेंच जजमेंट होतं। त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं बेंच लार्जर बेंच करावं लागेल आणि 21 जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि 21 जानेवारीला 3 जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल। त्यामुळं ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे। ओबीसीचे आता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील। याच्यामध्ये कोर्टाने पुढे जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 336 पंचायत समिती, 32 जिल्हा परिषदा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत, त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला। या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या। या सर्व निवडणुका 50% मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत। म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे। फक्त अट एक सांगितली की 50% मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पिटिशन म्हणजे 50% मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील। त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झालाय। महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ओलांडले गेले तर तोही आमच्या निर्णयाला बांधील असेल असं नक्कीच 57 ज्या जागा आहेत त्या 57 जागेचा पण मोकळा झालेला आहे। फक्त सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पिटिशन असं ते झालेलं आहे। त्यामुळं आज नक्कीच ओबीसी असतील किंवा राजकीय पक्ष असतील आणि लोकप्रतिनिधी असतील यांनी सुटकेचा श्वास आज टाकला असेल। आज ही सकारात्मक गोष्ट आहे ज्यांचं भवितव्य आपण बघू शकतोय। देवदत्त पालोदकर, वकील देवदत्त पालोदकर सर आलेले आहेत। सर, काय झालं कोर्टामध्ये अगदी थोडक्यात सांगा। अगदी थोडक्यात जर सांगायचं तर सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्वरित जाहीर करायच्या आहेत, नागपूर आणि चंद्रपूर, कारण सगळ्याच निवडणुका पुढे जातात की काय अशी शंका होती। आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं की महानगरपालिका फक्त 2 अफेक्टेड आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द पिटिशन सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करा। जो ऑनगोईंग प्रोग्राम आहे तो सुद्धा चालू ठेवायचा आहे। फक्त 57 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द कोर्ट जे काही रिझल्ट होईल त्याच्या आधारे फक्त त्यांचं थोडंसं आता टांगणीवर राहणार आहे की उद्या चालून जर निकाल जर काही झाला तर त्यांच्या एखाद्या कदाचित असं होऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं जे आहे काय आलं निर्णय काय नाही आणि सगळ्यात शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीमध्ये
राज्य निवडणूक आयोगाला मुभा देण्यात आली की जिथं 50% पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा जाते तिथे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. बाकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा त्यांना नोटिफाय करायला सांगितलेले आहेत. उर्वरित सुद्धा ते 50%ची मर्यादा विचारात घेऊन नोटिफाय करू शकतात. सगळ्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. पुन्हा सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे. पण सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की सगळ्या कॉर्पोरेशन्स इन्क्लुडिंग BMC आता नोटिफाय होणार आहेत. एक मुद्दा संभाजीनगरचा आणि नवी मुंबईचा उपस्थित केला, तिथे तिला निवडणुका होईल. सगळ्यात महत्वाचं असं आहे संभाजीनगर, नवी मुंबई, BMC सगळ्या कॉर्पोरेशनच्या आता इलेक्शन्स नोटिफाय होतील. थोडासा त्याला विरोध झाला, मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की 11 वर्षापासून पूर्वी निवडणुका झालेल्या आहेत आणि अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन त्वरित महानगरपालिका जाहीर झालेल्या नाहीयेत. ती 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या असतील की सगळ्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्याच्यात फक्त 2 महानगरपालिका ह्या 50%ची मर्यादा ओलांडतात, नागपूर आणि चंद्रपूर. जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं, बाकी ठिकाणी ती ओलांडल्या जात नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा 50%च्या आरक्षणाची मर्यादा ठेवूनच निवडणुका नोटिफाय करायला लागतील जर करायच्या असतील तर. आणि जो प्रोग्राम सुरू आहे त्यात मात्र जे दिलंय तसंच आरक्षण राहील. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकामध्ये जर पुढे गेले तर कोर्ट असंही म्हणालं की आमच्या त्या निर्णयाला ते बांधील राहील. देखील बांधील असतील. ज्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत त्या 57च्या बाबतीमध्ये जो निकाल 21 जानेवारी येईल आहे त्यावर या उमेदवारांचं भवितव्य ठरेल. 57 मध्ये समजा तिथे आरक्षण जास्त झालं, जसं तू म्हटलंय की 57 ठिकाणी आरक्षण जास्त आहे, अशा वेळी त्यांच्या विरोधात निकाल आला तर त्यांचं सदस्य जाऊ शकतं. निश्चितच जर समजा त्यांचं विरुद्ध निकाल आला तर मग त्यांचं पद जाऊ शकतं. मात्र सद्यस्थितीमध्ये 21 जानेवारीला काय निकाल येतो यावर ते सर्वस्वी अवलंबून असेल. तर आपण जर सगळ्यात महत्वाचं आजच्या हिअरिंगमध्ये महाराष्ट्रासाठी खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे की महानगरपालिका जिथे अनेक महानगरपालिकांच्या 11 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, 5 वर्ष झाले इथं प्रशासक आहेत अनेक महानगरपालिकांवर, त्या त्वरित नोटिफाय करायला सांगितलं. ज्यामध्ये BMCचा सुद्धा समावेश आहे. BMC आहे, पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या कॉर्पोरेशनचे नोटिफाय झालेले आहेत. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 31 जानेवारी 2026 पर्यंत त्या निवडणुका पूर्ण करायच्या होत्या, त्याचं काय होणार आहे? आता ती मर्यादा जर राज्य निवडणूक आयोगाला जर समजा त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करावा लागेल. पण आजची जी परिस्थिती पाहता त्वरित निवडणुका नोटिफाय करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आता कुठलाही पर्याय राहणार नाही. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की 3 सदस्यीय खंडपीठ असेल. तो निर्णय काय? कारण जस्टिस खारविलकर यांचा 3 सदस्यीय खंडपीठ होतं म्हणून हा निर्णय दिला त्यांनी. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निदर्शनास असं आलं की हे प्रकरण जे आहे ते पहिल्यापासून 3 सदस्यीय खंडपीठासमोर चालू आहे. आता मध्यंतरी ज्या 2-3 वेळेस हे फक्त 2 सदस्यीय खंडपीठासमोर आहे. पूर्वीच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचं इंटरप्रिट जर करायचं असेल, एक्सप्लेन करायचं असेल तर तेवढ्याच सदस्यीय खंडपीठ लागतं. त्यामुळे आता ते 3 सदस्यीय खंडपीठाकडे होणार आहे. के कृष्णमूर्तीचं तर 5 ज्याचं होतं, के कृष्णमूर्तीचं जजमेंट जे आहे जे 50%च्या वरती जाऊ नाही सांगणार ते 5 सदस्यीय हो, जर त्याच्या जर आपल्याला इंटरप्रिट करायचं असेल तर 7 सदस्यीय खंडपीठ लागेल. मग आता 3 सदस्यीय घटनापीठ कसं करू शकतं की 50%ची मर्यादा ओलांडल्यानंतर नाही, ते 3 सदस्यीय खंडपीठ ठरवणार नाही. 3 सदस्यीय खंडपीठ फक्त केवळ बांठी आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत निर्णय देईल. त्याबद्दल जर त्यांना काही करायचं असेल तर मोठ्या सदस्याकडे पाठवावं लागेल. 50%ची आरक्षणाची मर्यादा ज्या 57 ठिकाणी ओलांडली गेली आहे त्याचा निर्णय कोण घेणार? ते 3 सदस्यीय खंडपीठ ठरवेल की या इलेक्शन्सचं काय करायचं. आणि जर त्यांना असं वाटलं की आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत काही ऐकायचं आहे तर ते 7 सदस्यीय खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करतील. आयोगाच्या अनुषंगाने देखील चर्चा झाली. इंदिरा जयसिंग यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता. बांटी आयोग त्यांना मान्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पण न्यायालयाने सांगितलं की आम्ही याबाबत आता सविस्तर विचार करू पुढच्या तारखेला. थोडक्यात हे 57 ठिकाणीचे जे OBC आहे त्यांचा जीव भांड्यात टाकणारा हा निर्णय म्हणायचा. सध्या तर निवडणुका होतील. सगळ्यात महत्वाचं एकच आहे, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेने दंडक घालून दिलेला आहे 5 वर्षाच्या आत निवडणुका होणं आवश्यक आहे. जर अशा प्रकारे जे राजकीय आणि सामाजिक लोकशाहीच्या दृष्टीने या निवडणुका होणं आवश्यक आहे ती जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. राज्य निवडणूक आयोग जे आहे त्या आपली जबाबदारी पार पडण्यामध्ये कसूर कुठली झाली नाही पाहिजे. आणि त्यांना जर समजा काही अडचण असेल तर अजूनही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करून डायरेक्शन्स घेतले पाहिजे. मात्र आजच्या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगावर आता जबाबदारी आली की त्यांना लगेचच सगळ्या नोटिफाय कराव्या लागतील. ज्यांचा जीव भांड्यात पडला त्यांना दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल. सद्यस्थितीत फक्त निवडणुका ज्या आहेत त्या चालू राहतील.
कुठले इलेक्शन्स आर टेकन फॉर राईट सिन्स पास्ट 3 to 4. नाही, न्यायालयाचं हे स्पष्ट म्हणणं होतं की या निवडणुका प्रलंबित होता कामा नये, कारण जो डेमोक्रेसी आहे ॲट रूट लेवल इट शुड बी प्रिव्हेल्ड असं न्यायालयाचं म्हणणं होतं. त्यामुळे ही लोकशाही टिकवण्यासाठीच न्यायालयाने अशा प्रकारचे निर्देश आज दिलेले आहेत. आपण बघू शकतो की हे देवदत्त पालोदकर होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की निवडणुका होणार आहेत. इतरही काही याचिकाकर्त्यांचे वकील आहेत, ॲडव्होकेट अमोल करंडे सर आहेत. सर, खरं तर तुम्ही जोरदारपणे तुमचा हाच मुद्दा होता की निवडणुका झाल्या पाहिजेत कुठल्याही पद्धतीनं, कोर्टानं तेच. येस कारण निवडणुका खूप वर्षापासून ड्यू होत्या आणि खऱ्या अर्थाने लोकशाही जे ग्रामीण भागातली आहे ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद याच्यावरच अवलंबून आहे आणि 2.5-3 वर्षापासून निवडणुका प्रलंबित होत्या. त्यामुळे आमचा मुद्दा प्रखर तो होता की निवडणुका व्हायला पाहिजेत आणि शेवटी त्याला यश येताना दिसतंय. कारण जिथे जिथे 50% ब्रीच एक्सिड होत नाहीये तिथे तिथे इलेक्शन घ्यायला सांगितलंय. 57 ठिकाणी निवडणुका घ्या असं म्हटलं, पण अंतिम निर्णय आमचा बांधील असेल असं कोर्ट. आणि 2 गोष्टी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशन. नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशनच्या इथं जिथे 50% वर एक्सिड होतं तिथे इलेक्शन होणारच नाही आणि जिथे 50% आत राहते तिथे इलेक्शन होईल. आणि जे 57 ऑलरेडी नोटिफाय झालेत, कारण ते थोडंसं पुढे गेल्यामुळे प्रोग्राम तो त्यांनी 57. उद्धव ठाकरेंची 3 वाजता पत्रकार परिषद असणार आहे. उद्धव ठाकरे यांची आज 3 वाजता पत्रकार परिषद. महत्वाची घडामोड, उद्धव ठाकरे 3 वाजता पत्रकार परिषदेतून मातोश्रीवरून घेतलेल्या या पत्रकार परिषदेत काय महत्वाची घोषणा करणार आहेत, कोणत्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलणार आहेत याकडे लक्ष असेल.